ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध व्हावी अशा उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केली जाते। 2022 साली त्याचा पहिला नंबर आला। म्हणजे प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून त्यांनी त्याचा प्रवास सुरू केला। शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य सातारमध्ये गेलो सर, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथं फक्त 10 रुपयात ऍडमिशन झालं आमचं, जे की पुण्यामध्ये 5-10,000 फी आम्हाला सांगितले होते। फक्त 10 रुपयात ऍडमिशन, इतकं खुश झालतो की मला आपल्यापेक्षा चांगले कॉलेज आहेत, रयतचं पहिलं कॉलेज आणि 10 रुपयामध्ये ऍडमिशन, आणि ते बी त्यांनी आमच्या पहिल्या दिवशी आम्हाला कॅडबरी पेन दिलता। जर प्रश्न आला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, तुम्ही पटकन देणार, पण जर तुम्हाला असं वेगळं दिलं का जमत नाही, कारण जे पार्ट असतं ना ते लगेच जमतं, आणि कंबाईन मध्ये तर 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न आहेत, 20 गणित आहेत। आणि महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करतो। भारतामध्ये किती घटक राज्ये आहेत? तर अगदी बरोबर आहे, 3,005%। सर्वाधिक आयात होणारी वस्तू कोणती? दत्तात्रेय खाडेसर यांचं गटविकास अधिकारी पदापर्यंतच्या प्रवासाला नुकतंच आता आपण सर्वांनी ऐकलेलं आहे। यावर्षी 19वे वर्ष आहे आणि अत्यंत उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये 2 दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्या महाविद्यालयामध्ये संपन्न झाली। फार कौशल्य असतं प्रश्न काढायचं, तर प्रश्न काढणारी जी टीम असते ते अतिशय गुप्त ठेवावे लागतात, ते प्रश्नांचे सॉर्टिंग करावे लागतात, त्याची काठिण्य पातळी वेगवेगळ्या प्रकारची असावी लागते, हे दृश्य वगैरे असे आहे दाखवतात त्याची देखील काढावे लागतात, हे त्यांचं कौशल्य आहे। म्हणजे ती काय प्रत्येक ठिकाणी एक अंडर काहीतरी एक टीम वेगळ्या वेगळ्या प्रकारची काम करत असते। तर कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या मार्फत मी त्या सर्व मंडळींचं आभार व्यक्त करतो। म्हणजे हा जो उपक्रम आहे तर त्याच्या माध्यमातून भरपूर काही शिकायला भेटलं। हे आमचं दुसरं वर्ष, मी आणि माझा टीममेट शंतनू पिसाळ, आम्ही मागच्या वर्षी सेकंड आलो होतो, पण इथे येण्याची इच्छा आम्हाला ह्यामुळे जागी झाली परत, कारण या कॉलेजचं जे मॅनेजमेंट आहे या ठिकाणी संपन्न झालेला आहे। वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी प्राध्यापक, या सर्वांचे कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो।